पूजा करून आज दिवसाची सुरुवात झालेली आहे। आणि नाश्त्यासाठी आम्ही बनवलं आहे डोसा। बॅटर तर ऑलरेडी बनवून ठेवलंच होतं। आलूची चटणी बनवली आहे। आणि डोशांचं कसं असतं, बनेपर्यंत विश्वास नसतो की बनतात की नाही, तरी पण ते जमले, छान जमले। मुलांना नाश्ता करू घातला। आर्यनची आज एक्झाम असल्यामुळं त्याचं थोडंसं रिव्हिजन करून घ्यायचं होतं, ते थोडंसं रिव्हिजन करून घेतलं, त्याला शाळेत पाठवलं। नंतर रेवाला थोडासा बाहेर कॉलनीमध्ये थोडंसं फ्रेश वातावरणात फेरफटका मारायला खूप आवडतं, मग तिला घेऊन थोडंसं बाहेर गेले। आणि ती पूर्ण कॉलनीमध्ये फिरून फक्त फुलं जमा करते। एक दिवस ती मला नक्कीच बोलणे खाऊ घालणार आहे या गोष्टीबाबत। आणि पावसाळा असल्यामुळं कॉलनीमध्ये पण खूप सुंदर फुलं फुलले, जिकडे असं एकदम फ्रेश वातावरण झालं आहे, ग्रीन वगैरे, चाफा वगैरे, खूप छान छान फुलं फुललेत। आणि रेवाला प्रत्येक फूल तोडून घ्यायचं असतं आणि खराब करून फेकून द्यायचं असतं। आम्ही गेलो पुढे, तिथे आम्हाला एक छान अशी मनीम्याव दिसली आणि रेवा फक्त तिला पाहून म्याव म्याव करत होती। ती आम्हाला पाहून मे बी घाबरून गेली। चला मग आर्यनची पप्पाची सुट्टी असल्यामुळं आम्ही गेलो थोडंसं बाहेर फिरायला डीमार्टला। आणि हे बघा, आपण शहरभर जो कचरा जमा करून फेकतो तो असे डोंगर बनलेत कचऱ्यांची। आणि मेनली प्लास्टिकच असतं, बाकी कचरा तर डिकम्पोज होऊन जातो, प्लास्टिक डिकम्पोज नाही होत। त्याच्यामुळं मी पण थोडंसं ट्राय करते की प्लास्टिक नाही यूज करू, मी त्याचे अल्टरनेटिव्ज मी वापरत असते। म्हणजे हे कचऱ्याचे ढिगारे पाहून अक्षरशः तुम्ही थक्क व्हाल। बसल्यावर रेवाचं तिथं सुरू होतं, चप्पल घ्यायची, असं करायचं तसं करायचं, पटकन चूज होत नव्हती आमच्याच्यानं। चला नंतर मग मी माझ्यासाठीच एक घेतली, तिला मागच राहू दिलं, तिच्यासाठी काही आम्हाला एक पण आवडली नव्हती। आणि रेवाला असं ट्रॉलीत बसवून आम्ही फिरत होतो ना, रेवा प्रत्येक म्हणजे आम्ही दुरून दुरून तिला फिरवत होतो, कारण की ते रॅक्समधलं काही पण ती ओढून घेऊ शकते। आणि डीमार्टला गेलं म्हटल्यावर वेळ तर खूप जातोच, कारण की हे पण पाहायचं असतं, ते पण पाहायचं असतं, घेऊ की ना घेऊ। आणि डीमार्टला आपण घेण्यासाठी एक जातो, घेऊन दुसरंच येतो। आणि खेळण्यांच्या सेक्शनमध्ये मुलं गेले की त्यांना काही तिथून निघायचं नसतं। रेवाला असं वाटत होतं ते खेळण्यांचं सेक्शन तरी मी सोबत घेऊ, नाहीतर असं काहीतरी तिचं सुरू होतं। पण नंतर आम्ही शेवटी तिला आणलंच बाहेर खेळण्याच्या सेक्शनमधून, आणि एकही खेळणं आम्ही नाही घेतलं त्याच्यापैकी, फक्त खेळून घेतले फ्रीमध्ये। घरी आलो तोच इतका जोरदार पाऊस सुरू झाला। नंतर छान म्हटलं चला आपण छान गरमागरम मॅगी बनवू, असा होता माझा दिवस। थँक्यू।